ते सगळे श्लोक आपण पुढे शिकणारच आहोत. आता आज जे आहे ते वैशिष्ट्य म्हणजे ते श्लोक आहेत ते मी उद्याला तुम्हाला म्हणून दाखवणार आहे शांत चित्ताने. आणि दुसरं म्हणजे स्तुती करीत असताना, विष्णू सहस्रनामाचं प्रवचन सुरू करत असताना किंवा त्याचं महत्त्व सांगत असताना काही असं संस्कृतमधले श्लोक सांगितलेले आहेत तेही आपण आज किंवा उद्या पाहणार आहोत. आता आज आपण साधारण थोडासा अभ्यास करणार आहोत. ते थोडे आपल्या काही वनस्पती राहिलेल्या आहेत, तशा खूपच राहिल्यात पण काही अंशी राहिलेल्या आहेत, त्याचा थोडासा अभ्यास करणार आहोत. आपण जे वनस्पती म्हणतो, उदाहरणार्थ तुळस म्हणा, गुलाब म्हणा, अशा कितीतरी, कोरंटकीसुद्धा किती अशी फळं आहेत की आपल्याला या फळांचा आणि फुलांचा आपल्या आरोग्यावरती चांगला, कोरपड ते इतकी गुणोपयोगी आहे. कोरपडीचे कितीतरी उपयोग होतात. त्यातला एक उपयोग म्हणजे जर कुणाला मूळव्याध झालेला असेल तर मूळ व्याधीवरती त्या कोरपडीचा रस काढायचा आणि तो तुम्हाला जिथे संडासला जाण्यासाठी त्रास होत असेल तिथे तो दिवसातून 2-3 वेळा लावायचा. तदनंतर कोरपडीचा रस साखर घालून प्यायचा. खोकल्यावर तर तो आहेच गुणकारक, पण ह्या तुम्हाला जो मूळ व्याध होते त्याच्यावरतीसुद्धा कोरपड अत्यंत गुणकारी आहे आणि डॉक्टरांकडे न जाता हा रोग आपला बरा होतो. इतकं त्याचं महात्म्य या औषधी वनस्पतीमध्ये सांगितलेलं आहे. तो कसा करायचा? तो कोरपड काढायची, पुढचं टोक कापून टाकायचं, मागचं कापायचं, त्यातनं भरपूर प्रमाणात त्याचा रस गळायला लागतो. तो फडक्याने पिळायचा बारीक तुकडे तुकडे करून, म्हणजे तो रस निघतो. तो रस निघाल्यानंतर त्याच्यामध्ये मध घालायचा आणि मध घातल्यानंतर तो जिथे तुम्हाला संडासला जरा त्रास होत असेल किंवा काही न घालताना नुसता लावला तरी हरकत नाही, लवकर बरे व्हाल. त्याच्यानंतर हा जो आपण रस काढतो तो रस काढल्यानंतर त्याच्यामध्ये मध घालायचा आणि तो रात्री झोपताना प्यायचा. म्हणजे या कोरपडीचा अत्यंत गुणकारी औषध म्हणून उपयोगाला होतो. तसंच जिरं आता ह्याच्याशी संबंधित आहे म्हणून लगेच सांगते. जिरं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कशासाठी जिऱ्याचा उपयोग होतो. तर जिरं हे रात्री जरा चुरगळायचं, म्हणजे मिक्सरमधनं काढणं इतकं बारीक नको, पण साधारण अर्धं केलं आणि ते फडक्यात गुंडाळायचं, त्याची पुरचुंडी करायची आणि ती शीच्या जागेवरती लावायची. कल्पना करा आणि उपयोग करून बघा. 5 ते 6 दिवसामध्ये सगळा रोग नाहीसा होतो. दुखणं, खुपणं, रक्त येणं किंवा काही. आणि हे जे औषध तुम्ही नीट केलं म्हणजे कोरपड, जिरं, आणि खाताना दुपारी जेवण झालं की त्याच्यामध्ये ते दही घ्यायचं आणि दह्यामध्ये जिऱ्याची पावडर घालायची आणि ते खायचं जेवण झाल्याबरोबर. इतकी 3-4 औषधं जर तुम्ही नित्यनेमाने घेतील, 5-6 दिवससुद्धा ती मूळव्याध बरी व्हायला वेळ लागत नाही. मूळ व्याधीवरती हे घरगुती आणि वनस्पतींचं औषध आहे. कोरपड, जिरं आणि दुसरं सांगितलं औषध ते लक्षात घ्या. आणि अशी औषधं आपण घेतली तर ते बरं होतं. जिरं हे महत्त्वाचं, कोरपड महत्त्वाची, त्याच्यात मध किंवा काहीतरी घालायचा. पण ज्या वेळेला तुम्ही कोरपडीचा रस काढून जिथे शीच्या जागेवर लावता तेव्हा दुसरं कोणतेही औषध त्याच्यात टाकायचं नाही. फक्त कोरपडीचा रस दिवसातून 2-3 वेळा लावलात तरी कोरपडीच्या रसाच्या उपयोगाने आपला हा रोग पूर्णपणे नाहीसा होतो. जर कुणाला तो प्रयोग करून बघा, अत्यंत गुणकारी. आणि रात्री झोपताना जिऱ्याची बारीक पावडर तिथे पुरचुंडी करायची आणि ती जिथे शी होते त्या जागेवरती लावायची. रात्री झोपताना इकडे तिकडे झाली तरी पुन्हा तिथे ठेवायची. तेवढी जागृत पाळायची. आणि अशा पद्धतीने हे कोरपड आणि जिऱ्याचा अजून एक खूप उपयोग आहे. जिरं आणि खडीसाखर तुम्ही तोंडात धरली तर खोकला पूर्णपणे नाहीसा होतो रात्री झोपताना वगैरे. तर अशी काही औषधं आहेत. त्यातलं पहिलं कोरपडीचं अजून एक महत्त्वाचं औषध आहे म्हणजे कोरपडीचा रस काढायचा. भरपूर असा पिळून रस काढायचा. आणि कढीपत्त्याची पानं असतात, ती कढीपत्त्याची पानं थोडी ठेचायची आणि त्याचा पण रस काढायचा. कशाचा? कढीपत्त्याच्या पानांचा. कोरपडीचा रस सहज निघतो. कात्रीने कापून घ्यायची
आणि ती बाजूला काटे असतात थोडेसे, ते बाजूला करायचे आणि भरपूर प्रमाणात पिळायची. भरपूर रस निघतो कोरपडीतनं. आणि त्याच्यामध्ये कढीपत्त्याचा असा रस काढायचा आणि तो रस काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नेहमी जेवायला तांदूळ वापरतो ते तांदूळ घ्यायचे एवढे त्याचा असा भरपूर पिळून आपण तांदूळ धुपणी म्हणतात त्याला तांदूळाची, ते पाणी त्यात घालायचं आणि ते केसांना लावायचं. ते केसांना लावल्यानंतर केस वाढतात, काळे होतात आणि जाड होतात. घरगुती औषधं आहे ती एवढी. तर अशी ही काही औषधं, त्यातल्यात कोरपडी सगळ्यात महत्त्वाची. आणि खोकल्याला तर आपल्याला कोरपड माहितीच आहे. कोरपडीचा रस कसा करायचा, खोकल्यावर कोरपड काढून आणायची, स्वच्छ धुवायची, तव्यावरती चुलीवरती भाजायची नाही म्हणजे निखाऱ्यांवरती, कारण त्यातला रस सगळा निखाऱ्यांवर पडतो. तव्यावरती ठेवायची, ती अशी छान भाजायची आणि पिळायची. थोडासा आपला हात भाजतो, पातळ फडकं घ्यायचं, पातळ सुक्खं. तुम्ही म्हणाल मी स्वच्छ धुतलं आणि घेतलं आहे, ते धुतलेलं पाणी त्या रसात जातं, त्याचा इतका उपयोग होत नाही. पण स्वच्छ फडकं म्हणजे रुमाल म्हणा, धुवायचा, वाळवायचा, त्याच्यामध्ये ती तव्यावर तुम्ही भाजलेली जी कोरपड आहे ताट उडते आणि त्यातनं रस यायला लागला की गरम असतानाच अशी पिळायची, भरपूर रस निघतो. त्याच्यात मध घालायचा आणि तो मध घातल्यानंतर दिवसातनं 2-3 वेळा खोकल्यावरती ते कोरपडीचं औषध घ्यायचं. वाटलं तर तुम्हाला मधाच्या ऐवजी गूळ घातलात तरी चालेल, मध नसेल तर. तर अशा या इतक्या वनस्पती या एका कोरपडीचा एवढा उपयोग होतो. आणि दुसरं म्हणजे पायाला जर खास उठत असेल तर कोरपड लावायची, त्याचाही कोरपडीचा उपयोग होतो. म्हणून कोरपडीचं झाड म्हणजे ते पाती प्रत्येकाच्या घरात असावं. आणि शास्त्रात तसं सांगितलेलं आहे धर्मामध्ये की हे कोरपडीचं झाड उत्तरेकडे तोंड करून लावायचं, उत्तरेकडे. बाकी कुठल्या दिशेला नका ठेवू शक्यतो. अगदी दिशा नसतील तुम्हाला घराला तर ठीक आहे, पण शक्यतो कारण त्याच्यातले गुणधर्म त्या झाडामध्ये पूर्णपणे येतात. ही कोरपडीची वनस्पतीशास्त्र झालं. आता कोरपडीचा अजूनही पुष्कळ उपयोग आहेत. त्याची माती तुळशीची माती बघा. तुळशीची माती जर आपल्याला कुठे जखम झाली, कुठे आपण पडलो, खरचटलो, तर लगेच तुळशीची माती घ्यायची, तिथे चोळायची. लहानपणी आम्ही भरपूर मारामाऱ्या करायचो, भरपूर आळीतली मंडळी कुस्ती करायचो, पडायचो, लागायचं, रक्तायचो, पण घरात कुणालाही कळायचं नाही. कारण प्रत्येकाच्या दाराशी तुळशी वृंदावन, त्याच्यात भरपूर तुळशी लावलेल्या तुळशीची झाडं, ते वृंदावन. आणि काय नाही, कुणाच्या घराच्या समोर त्यातली माती काढायची, चोळायची. अहो तुम्हाला मी गंमत सांगते, ताबडतोब जी प्रसिद्धी परिस्थिती आणि किती जखम झालेली असेल ना, 2 दिवसात बरी होते. घरी कुणाला कळतसुद्धा नाही. इतक्या मातीचे ह्या सगळ्याचे आणि वनस्पतींचे बारीक मातीत वाढणारे वृक्ष आहेत, त्यांचा आपल्याला इतका उपयोग. तुळस झाली, कोरपड झाली, त्याच्यानंतर आत्ता मी तुम्हाला अनेक वनस्पतींचा उपयोग सांगितला, त्याच्यानंतर कढीपत्ता सांगितला, तांदूळाचा रस सांगितला, केस कसे वाढतात, काळे होतात ते सांगितले. आता आपण पुढे जाऊया. आता अजून वनस्पती कितीतरी आहेत की एक अशी मोठं झाड, त्याचं नाव, त्या झाडावरती फळं येणारे त्याला अळू म्हणतात. अळू म्हणजे हे अळू खायचं अळू नव्हे, एवढेली फळं चिकूसारखीच फळं असतात ती. त्याचा रंगही तसाच असतो, पण ती वरून पडल्यानंतर ती फुटत नाहीत, पण छान गोड असतात. म्हणजे मी तुम्हाला गमत सांगते ना, हे सगळं मी करून पाहिलेलं आहे. तुम्हाला वाटेल की ह्या सारखं तेच काय सांगतात, पण केलं आहे म्हणे तुम्ही पण करा. अळूचं झाड मोठं असतं, आंब्याच्या झाडासारखं अळूचं झाड असतं, त्याला भरपूर फळं येतात. आणि ती साधारणपणे वैशाख महिन्यापर्यंत, कार्तिकपासून वैशाखापर्यंत फळं असतात. ती काढायची, घरी आणल्यानंतर आम्ही धुवायचो. ती धुतल्यानंतर मस्तपैकी ती फोडायची, त्याला मीठ लावायचं आणि ती वाळत उन्हात टाकायची फोडी करून. आणि सगळ्यात गंमत म्हणजे आम्ही सगळीजणं जायचो, आळू काढून आणायचं, ते करायचं आणि प्रत्येकाची बघायची किती झाली, तुमची किती झाली, आमची किती वाढली, असे आम्ही ते आळूची उसरी म्हणायचं त्याला, आळूची उसरी. आणि ती पावसाळ्यामध्ये आषाढ महिन्यात आम्हाला सुट्टी असायची, खूप पाऊस म्हणून शाळेला, मग एकीकडे अभ्यास करताना ती उसरी खायची आणि इतकी सुंदर गोड लागते आणि ती पचनाला
खूप चांगली आहे. उसरीचं म्हणजे उसरी घालायची, आळूची उसरीच म्हणतात त्याला. जसं पण आंबे त्याच्यानंतर आवळे वाळवतो ना, तसे हे उसरी. पण ही उसरीची झाडं सगळीकडे नसतात, ठराविक ठिकाणी असतात आणि ती अत्यंत उपयोगी असतात. उसरी खाल्ल्यानंतर पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा शरीराला, अन्नपचनाला किंवा कशालाही त्रास होत नाही ही उसरी. आणि अशी अनेक वनस्पती, आपल्याला काही काही वनस्पती माहिती पण नसतात, पण अशा अनेक वनस्पती आपण जर त्यांचा नीट उपयोग करून वापर करून घेतला तर आपल्याला खूप त्याच्यापासून शरीराला फायदा होतो. आता अशा अनेक अशा वनस्पती आहेत की अडुळशाचा रस. आता अडुळसा झाले, अडुळशाची फुलं, अडुळशाच्या फुलांच्या वेण्या पण सुंदर होतात, देवाला हार होतात. तो अडुळसा प्रत्येकाच्या कुंपणाला तो निवडुंगाचा गुणधर्म तसाच. निवडुंग आणि आपण आता कोरपड बघितली, पण निवडुंग अशी काटेरी खूप असतात आणि उंच उंच वाढतात आणि कवाडीच्या बाजूला, दोन्ही बाजूला ती लावतात, जेणेकरून गुरंबिरं आत कवाडीतून येत नाहीत. असं ती जी आहे त्याची ते तसंच भाजायचं, त्याचाच रस काढायचा, निवडुंग म्हणतात त्याला. ती कुंपणासाठी पण वापरतात. त्याचा रस काढून त्याच्यामध्ये मध किंवा गूळ घालायचा, कारण खेडेगावात सगळीकडे मध असतो, पोळी असतात ना, ते मध घालायचं. ते ताबडतोब तुमचा खोकला बरा होतो. अहो किती घरगुती खोकल्यावरती आणि सर्दीवरती औषध आहेत, पण आम्ही काय करतो, खोकला झाला आहे, खोप झाला आहे, मग काय झालं डॉक्टरांकडे. डॉक्टर देतात एवढ्याशा बाटलीत औषध, पैसे किती, 400 रुपये आहे. पण आम्हाला वाटतं ना डॉक्टरने औषध दिलं आहे, औषध म्हणून लगेच खोकला बरा होतो, काही काहींचा होत असेल. पण गुण जो आहे तो या वनस्पतींच्या औषधा, ताजी वनस्पती असतात तो, त्यांचा रस काढून लगेच प्यालं की लगेच गुण येतोच, खात्रीने येतो. तुम्हाला निवडुंग माहिती असतील, कोरपड माहिती आहे, ही सगळ्या वनस्पती आपल्याला शरीराला उपयोगाला पडणार आहेत. जखम कुठे झाली तरीसुद्धा तुळशीतली माती लावायची, त्याच्यानंतर कोरपडच्या तिथी माती लावायची, गुलाबाच्या तिथी लावायची नाही माती, कळलं की नाही. मग तुळस अत्यंत पवित्र, तिची माती लावली, झालं बरं. कशाला हवेत औषधं डॉक्टरांकडे जाऊन, पडलं झडलं सगळ्यांवरती औषधाचा उपयोग होतो. अशा कितीतरी वनस्पती आपल्या इथे आहेत की जेणेकरून आपण त्याचा चांगला वापर करतो. आता रताळं हे लांब असं भुईतून येतो आणि रताळ्याची लागवड पहिल्यांदा अमेरिकेत व्हायची, आता येता सगळ्या जगामध्ये ती आले, पण पहिली लागवड तिथली त्या प्रदेशातली. आता आपल्याकडे पण रताळी भरपूर असतात, उपवासाला आपण रताळी खातो. रताळी हे पोषक आहेत, तुमचं वजन वाढवणारी आहेत, म्हणजे जी बारकुडी असतील त्यांचं वजन वाढवणारी आहेत. आणि रताळी गोड आहेत, रताळ्यांचे अनेक प्रकार करता येतात. एवढंच काय तर पावसाळ्याच्या आधी आत्ता रताळी येतात, ती किसून ती वाळवायची आणि त्याचं पीठ करायचं, रताळ्याचं पीठ, कळलं की नाही. ते आपण पावसाळ्यामध्ये खूप उपास करतो ना आपण, एकादशा 4 महिन्याच्या एकादशा, चतुर्थ्या करणारे भरपूर उपास करतात, तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. जसा केळीचा परवा मी सांगितला, केळीचे सुद्धा असेच, केळी वाळवायची, त्याचं पीठ करायचं, केळीचं पीठ, रताळ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, ही सगळी पीठं पावसाळ्यामध्ये आपल्याला कशाला, उपवासाला उपयोगाला येतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही बटाटा घाला, काय ते तुमचं तुम्ही ठरवायचं, पण ही वनस्पतींपासून मिळणारी आपल्याला गुणकारी काय उपयोगाला पडणारी अशा सगळ्या वनस्पती आपल्याला. तसा मगाशी अडुळशाला सुंदर फुलं येतात, त्या अडुळशाचा रस जर खोकल्यावरती काढून दिला तो खोकला. अडुळसा सरबत पण असतं बघा, अडुळसाचं त्याच्यामध्ये घालतात, त्याच्यामध्ये त्या काढ्यामध्ये औषधाच्या. तर अशा कितीतरी आपल्या इथे वनस्पती आहेत, रताळं, त्याच्यानंतर अजून एक भरपूर वनस्पती आहेत की जेणेकरून त्याच्यावरती येणारी फळं, त्याच्यावरती अडुळसा हे फळ नाही आहे, फूल आहे, त्या अडुळशाच्या फुलांपासून, देठांपासून ते तयार करतात आणि त्याच्यापासून रस काढून खोकला विकला सगळा तुमचा नाहीसा होतो. अशी सगळ्या ज्या वनस्पती आहेत. आता रिंग्य, आपण रिंग्य म्हटलं, रिठ्य मोठं झाड असतं, तुम्हाला रिंग्य सगळ्यांना माहिती असतील. आणि ती रिंग्य
आता आमचं काय झालं माहिती आहे का, आम्ही सगळे कसे म्हणजे मागासलेलेच वाटतात, रिंग्या वापरणे म्हणजे मागातले. आता आम्ही कोणतरी श्रेष्ठ ज्येष्ठ आणि फार कोणीतरी असे झालो आहेत असं सगळ्यांना वाटतं. पण लहानपणी म्हणजे मी सगळे उपभोगलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, रिंग्याचा फेस काढायचा, रिंग्या ठेचायची, गरम पाण्यात टाकल्यानंतर त्यांचा मस्त रस निघतो आणि तो साबण होतो साबण. आणि तो रिंग्याचा फेस निघालेला साबणासारखा न्हायच्या वेळेला केसांना लावायचा. किती केस वाढतात आणि आमचे तसे वाढलेले आहेत. आम्हाला कुठे शॅम्पोने फॅम्पोने कुणाकुणाच्या कंपन्यांचे आत्तापर्यंतसुद्धा मी वापरत नाही, कारण माझे मुळातच केस मोठे आणि चांगले होते. माझे मध्ये सगळ्यांचे, आम्ही वापरणाऱ्या सगळ्यांचे, माझी आत्मस्तुती मी सांगत नाही आहे, पण ती रिठ्य आत्ता ही रिठ्य काही जणं या साबणामध्ये पण घालतात. तसंच आंब्याची पानं, आता आंब्याच्या पानाची डाळी आपण दाराच्या बाजूला लावतो शुभकार्य असल्यावर. सत्यनारायणाची पूजा असल्यानंतर सत्यनारायणाच्या पूजेच्या त्या ह्याच्या माठामध्ये ठेवतो, तिथे वर नारळ, ते सगळं आंब्याच्या पानांचं महत्त्व. पण आंब्याच्या पानांचं अजून एक महत्त्व काय आहे, आंब्याची पानं थोडीशी आंबट असतात आणि ती आंबट पानाचा आंबटपणा आणि तो जो पान असतं ते पानाचा जो वरचा भाग आहे तो जर तुम्ही विचार केलात आणि पानं सुकवलीत तर त्याच्यामधून चांगल्या प्रकारे आंबटसर वास येतो. आणि आपण भांडी घासायला कधीकधी आमसूल वापरतो, कधीकधी चिंच वापरतो, काही गोष्टींमध्ये त्याचा वापर करून त्याच्या पावडरी बनवतात. मी कोणत्या कंपनीचं नाव सांगणार नाही, मला माहीत नाही. पण त्या पानाने जर आपण भांडी घासली तर भांड्यांना चिंच आमसूला लावायची गरज नाही, चकाचक भांडी निघतात. आंबटपणा पानात असतो. कळलं? हे आंब्याचं पान झालं, रिठ्याचं पान झालं, रिठ्या झाली. कोकंब आमसूला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पित्तनाशक आणि भरपूर प्रमाणात त्याचा उपयोग होतो. आपण कितीतरी प्रमाणामध्ये त्याचं पेय बनवतो आणि ते विकतो. अशा अनेक वनस्पती आहेत की आपल्या दाराशी आहेत, त्याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला आणि लोकांना त्याचं महत्त्व पटवून दिलं तर खरोखर ती सगळ्या वनस्पती गुणकारी आहेत, हे लक्षात ठेवा. जास्वंदीचं एकेरी जास्वंद असते बघा, अशी भरगच्च नव्हे, एकेरी, आणि मध्ये त्याचं एक हे असतं तंतू. त्या जास्वंदीच्या उपयोग फुलाचा खोबरेल तेलामध्ये तुम्ही जर ते टाकलं आणि उकळवलं आणि ते केसांना लावलं तर केस चांगले वाढतात आणि थोडेसे काळेसुद्धा होतात. साधं जास्वंदीचं फूल, अशी कित्येक तरी फुलं आणि पाने आहेत. पारिजातकाचं फूल, किती अशी फुलं आहेत की जेणेकरून आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागाला त्याचा उपयोग होतो. पण आपल्याला काय झालं म्हणजे सगळ्यांनाच मी म्हणत नाही, पण खूप जणांना कशाला जा बाटली आणा, त्या ह्याच्यामध्ये आयुर्वेदिकच्या दुकानात जा, इकडे दुकानात जा, बाटली आणा, शॅम्पू लावा, हे करा, ते करा, वासाचे साबण लावा, अमुक करा तमुक करा. पण आपल्याकडे आहे हे सगळं, मग आपण का नाही करायचं तसं? तर हे आम्हाला संस्कार, म्हणजे संस्कारावरती सुद्धा मी एकदा बोलणार आहे की संस्कार काय असतात. तो व्हिडिओज मी दाखवणारे म्हणजे पाहणारे, सांगणारे की संस्कार केल्यावर आपली मुलं कशी आपल्या ताब्यात असतात संस्काराचे, ते उद्या सांगणार आहे मी तुम्हाला. तर आज हे थोड्याशाच वनस्पती सांगितल्या. आता लाल भोपळासुद्धा किती गुणकारी आहे. आज चतुर्थी आहे, आज कुणाकुणाकडे लाल भोपळ्याचं भरीत किंवा भाजी केलेली असेल, कारण माझ्याकडे भरीत होतं. तर हे जे आहे त्या भोपळ्याचंसुद्धा इतका चांगला गुण ते, मग का आपण अशा भाज्या दाराशी लावल्या तर होतात, त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. म्हणून आज मी कितीतरी तुम्हाला वनस्पती थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्यात. आणि असा आपण जर जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला तर आपल्याला कुठलाही आयुर्वेदाच्या दुकानात जाऊन कुणाचे तरी सल्ले घेऊन डॉक्टरांकडे, होमिओपॅथिक डॉक्टर जा, आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जा, ह्याच्याकडे जा, त्याच्या काही गरज नाही आहे. अगदीच झालं तर बघू. कळलं की नाही? थोडंसं लागलं लावा ना तुळशीची माती, पण विश्वास पाहिजे.
कुठलं तरी आणून तुम्ही माती लावली तर चालणार नाही. रोज तुळशीला पाणी घातलेलं आहे. माती 1-2 महिन्यांनी बदलली जाते. अशी तुळशीतली माती लावली तर जखम बरी झालीच पाहिजे. आणि असे हे सगळे आज जे मी वनस्पतींचे उपयोग सांगितले त्यातले तुम्ही करून बघा. आणि नसेल पटलं तर सोडून द्या. पण तुमच्या कॉमेंट्स मात्र मला पाठवत जा की हे सगळं आपल्या हातातलं आहे. कशाला जायचं त्या दवाखान्यात. जरा सर्दी झाली की चला दवाखान्यात. कोरपड आहे ना घरात. झाडाला लावलेल्या आहेत ना निवडुंग आहेत ना. अहो रिंग्यांचा फेस काढा आणि लावा कपड्यांना. रिंग चकाचक नेतात. काही रिंग्यांचा फेस अनेक गोष्टींच्या साबणात टाकून ते बनवतात. हे तुम्हाला माहिती नसेल. आणि ते कपडे छान मग त्याची जाहिरात. रिंगे आपल्याकडनं जातात. मोठमोठ्याले झाडं रिंग्याची धबाधब रिंगे पडत असतात. रिंगे म्हणजे एवढं पडतं. भरपूर साबण असतो त्याच्यामध्ये. आणि अशा अनेक वनस्पती आपण त्याचा वापर करावा. आणि आपणसुद्धा चांगलं सुदृढ व्हावं. आणि छान वापर करून रोगराई होणारच नाही आपल्या शरीराला असं राहावं. तर किती आनंद मिळेल ना आपल्याला सगळ्यांना. म्हणून आज मी ह्या काही वनस्पतींचा, काही फुलांचा, पानांचा तुम्हाला उपयोग सांगितला आहे. तो तुम्ही जरूर करा आणि मला तुमच्या कॉमेंट्स मात्र जरूर कळवा. एवढा मी तुम्हाला विनंती करते. माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या ह्या सांगा उद्याला पुढचा विषय. नमस्कार.